अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबुळदेव देवस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी 26 जून रोजी कडक पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधी शांततेत पार पडला। आमदार संग्राम जगताप आणि आमदार मोनिका राजाळे यांच्या हस्ते एका गटाने पूजा अर्चा करत आरती केली। यावेळी हजारोंच्या संख्येने भक्तांनी उपस्थिती लावली होती। आरतीनंतर प्रसादही वाटप करण्यात आला। सकाळी देवस्थानच्या ठिकाणी एका गटाकडून आरतीसाठी व पूजेसाठी आणलेलं साहित्य पोलिसांनी जप्त केलं। मात्र नंतर आमदार जगताप आणि राजाळे यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन आरती केली। आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामधील आपलं एक असणारं कान्होबा देवस्थान म्हणजे नाथ संप्रदायाचं हे देवस्थान आहे आणि तिथं नाथ भक्त हे दर गुरुवारी महाआरती करता ज्यावेळेला सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना मारहाण झाली, दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून पळून लावण्यात आलं। म्हणजे कुठेतरी या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठेतरी हे षडयंत्र असल्याचं काम देखील करतात। कारण अचानकरित्या असं कधी घडू शकत नाही की कुठेतरी कोणतरी अचानक काहीतरी घडलं। या लोकांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या या सातत्यानं आपल्याला कुठेतरी महाराष्ट्रामध्ये विकासात असताना पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी अशा प्रवृत्तींना आज कायदेशीररित्या ते आधार घेतात। कोणाचंही लक्ष नसताना त्या कागदपत्रावरती नाव लावायचं, काही अधिकाऱ्यांची संगनमत करायची आणि देवस्थानच्या ज्या जमिनी असतील, देवस्थान असतील त्या ठिकाणी आपला हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे। त्यामुळे त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्षण देण्याकरता महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी ही प्रथा दर गुरुवारी ही प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे। जर याला कोणी विरोध केला तर त्याला जशाच तसे उत्तर देण्याकरता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर देणार आहे। संतांची भूमी आणि नाथ पंथांचे मडी असेल, मायंबा असेल, आपला जवखेडे खालसा येथील कान्होबा देवस्थान आहे। तिथं मागच्या गुरुवारी आमच्या हिंदू बांधवांना हल्ला झाला, फक्त ते निमित्त मात्र आरतीसाठी होते म्हणून अतिशय पवित्र भावनेची त्यांची भावना शुद्ध होती। परंतु तिथे त्याला मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी विरोध केला, त्यांना मारहाण केली आणि कुठंतरी हिंदू बांधवांना वाटले की आता संघटित येऊन एकत्रित येऊन इथल्या आपल्या ज्या पूर्वीपासूनच्या प्रथा परंपरा आहेत आरती सुरू केली पाहिजे म्हणून आज इथे संत महंत आमदार संग्राम जगताप सगळेजण आलेले आहेत। अनेक ठिकाणी आमच्या गोरक्षकांवर हल्ले होतात, मागच्या वेळेस तिसगावला हल्ला अशा प्रकारचा ठिकाणी एकत्र येऊन अशा प्रवृत्तीच्या विरोधात राहणार नाही। आज या ठिकाणी सर्व पंचायत जिल्हाभरातून आलेले सर्व भाविक भक्तांचं आभार मानते की त्यांनी आज महाआरतीची सुरुवात या ठिकाणी केली। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।